खंडोबा यात्रा 2026 खुल्या कबड्डी सामन्यांची रंगत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा। खंडोबा यात्रा महोत्सवात खुल्या कबड्डीचे भव्य सामने 59,000 रुपयांची जंगी लूट। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे कोळसा येथे खंडोबा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या ठिकाणी खुल्या कबड्डीचे भव्य सामने आयोजित करण्यात आले असून जवळपास 59,000 रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आले। या सामन्याचे उद्घाटन 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे। उद्घाटन कार्यक्रमास कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर व माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर उपस्थित राहणार आहेत। प्रमुख अतिथींमध्ये सौ रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्ष हिंगोली श्रीरामभाऊ कदम, युवासेना जिल्हा प्रमुख अमोलभाऊ खिल्लारी, तालुका अध्यक्ष शिवसेना सेनगाव तसेच भास्कर रावजी बेंगाळ, अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ यांची उपस्थिती लाभणार आहे। पहिले पारितोषिक 21,000 रुपये ठेवण्यात आले आहे। दुसरे 15,000, तिसरे 11,000, चौथे 7,000, पाचवे व सहावे पारितोषिक अनुक्रमे संबंधित प्रमुख व संस्थांनी देणार आहेत। विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्कररावजी बेंगाळ आणि आयोजन समिती यांनी जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील सर्व कबड्डी प्रेमींना भव्य सामन्यात सहभागी होण्याचे आवाहन केले। संपर्कासाठी आयोजक सौरभ देशमुख, अरुण चोपडे, नागेश मारोटे, मंगेश कोल्हे, दीपक काचगुंडे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। कोळसा खंडोबा यात्रेत नियम व अटींचे पालन करून सामन्यांचे आयोजन पार पाडणार आहे। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।